तर संभाजीनगर ते पुणे या रस्त्याची सध्याची अवस्था, थार रॉक्सचा जो ड्रायव्हिंग कम्फर्ट आहे, आणि एक इम्पॉर्टंट फॅक्टर पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे इव्हन आता इथं मॅप आता एक मोठा ॲक्सिडेंट होतो. आणि जर एक पूर्ण एक्सपिरियन्स शेअर करायचा, जर तुम्ही संभाजीनगरवरून पुण्याला ट्रॅव्हल करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तर संभाजीनगर ते पुणे या रस्त्याची सध्याची अवस्था, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये आपण थार रॉक्सचा जो ड्रायव्हिंग कम्फर्ट आहे आपल्या स्टेट हायवेवरती हा जाणून घेणार आहोत. ते का बरं? कारण की मी एक जुना व्हिडिओ बनवला होता ज्याच्यामध्ये मी थार रॉक्सला समृद्धी महामार्गावरती टेस्ट केलं होतं. आणि त्या व्हिडिओमध्ये मला अनेक जणांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की दादा आपण काय कंटिन्यू समृद्धी महामार्गावरती तर ट्रॅव्हल करत नाही, अशा नॉर्मली आपल्या स्टेट हायवेजवरती जास्त काम पडतं. सो अशा रोडवरती ही गाडी कशी परफॉर्म करते? बिकॉज काय आहे, या रोडवरती एक तर 250 किलोमीटरचा आपला प्रवास आहे. 250 किलोमीटर ट्रॅव्हल करण्यासाठी साधारणतः ह्या रोडवर एक तर 6 तासपर्यंत वेळ लागू शकतो. का? कारण की या रोडवरती आहे एक तर खूप जास्त ट्रॅफिक, जागोजागी वेळ, म्हणजे खूप ठिकाणी मध्ये जे गावं आहेत, काही तालुके आहेत, त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होते बऱ्याच चौकांमध्ये. त्याच्यानंतर पुण्यात एंटर करताना तर ऑब्व्हियसली ट्रॅफिक असतेच. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी या रोडवर खराब पॅचेस आहेत, काही ठिकाणी खड्डे वगैरे पडलेले आहेत. सो त्यामुळे आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण थार रॉक्सचा जो ड्रायव्हिंग कम्फर्ट आहे, त्याचबरोबर गाडी अशा रस्त्यावरती काय मायलेज देत. मनामध्ये एक डाऊट याच्यामुळे येतो की ह्या गाडीमध्ये आपण जेव्हा लाँग ट्रॅव्हल करतो तर त्यावेळेला आपल्याला सस्पेन्शन जे आहे किंवा हिची जी साईज आहे, हिची जी हाईट आहे, याच्यामुळे जो बॉडी रोल काही फील होतो का, आणि त्याच्यामुळे कम्फर्ट कुठेतरी कॉम्प्रोमाइज होतं का? मग त्या केसमध्ये आपण दुसरं ऑप्शन घेतलं पाहिजे का? तर हा असा खूप जास्त प्रश्न खूप लोकांच्या मनात येतो. सो त्यामुळे ह्या व्हिडिओमधून आपण अशा रोडवरती ह्या गाडीला टेस्ट करून पूर्णपणे डिटेल माहिती जाणून घेणार आहोत. मी स्वतःसुद्धा आता मला कामानिमित्त बऱ्याच वेळेला पुण्याला जावं लागतं. तर मी रिसेंटली म्हणजे जे मध्यंतरी खूप व्हिडिओज व्हायरल झाले होते की या रोडवरती खूप खड्डे वगैरे पडलेले आहेत, त्याचबरोबर कुठे मध्ये ट्रॅफिक जाम वगैरे खूप जास्त होतं. सो त्यामुळे मी सुद्धा जो दुसरा ऑप्शन आहे तो घेत होतो, जो की आहे संभाजीनगरपासून आपण समृद्धी हायवेला लागायचं. समृद्धी हायवेवरून सिन्नरपर्यंत समृद्धी हायवे, तिथून एक्झिट घ्यायचा आणि जो जुना नाशिक पुणे हायवे आहे त्या रोडनी मग पुण्याला आपण पुढे प्रवास कंटिन्यू करतो. बट होतं काय, त्या रोडमध्ये जवळपास 60 ते 70 किलोमीटरचं अंतर हे आपलं वाढतं. वेळ ठीक आहे सारखाच लागतो, इथून 6-6.5 तास लागत आहे, तिथून पण तेवढाच वेळ लागतो. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मी या व्हिडिओमधून तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे की आपण आता पुढे कुठे स्टॉप घेणार, एक ब्रेकफास्टचा आपण स्टॉप घेऊयात, आणि त्याचबरोबर फ्यूल कुठे फिल करावं लागतं, आणि ओव्हरऑल संभाजीनगर ते पुणे जायला ह्या गाडीला साधारणतः आपल्याला किती फ्यूल लागतं, किती खर्च येतो, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. थोडासा इंट्रो लॉंग झाला असेल तर त्यासाठी माफी असावी. सो चला आता लेट्स गो. आणि जसं की मी तुम्हाला बोललो की मी हा इंट्रो पुढे येऊन शूट केला होता. आता मी जवळपास संभाजीनगरपासून 38.9 किलोमीटर्स आलेलो आहे. आणि याच्या आधी जे शॉर्ट्स आहे ते मी इथून पुढे अटॅच करतो, जे घरातून निघतानाचे माझे होते. सो आता आपण घरापासून निघलेलो आहे. हे आहे आपलं छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन. आणि आता मी घरापासून 3.7 किलोमीटर्स आलो आहे. आणि घरातून निघताना ट्रिप मीटर रिसेट केलं होतं. आता नियरली 3.8 किलोमीटर्स अँड नियरली 10 मिनिट्स कंप्लीट झालेले आहेत. मॉर्निंग टाईम आहे, ट्रॅफिक तर आहे याच्यामध्ये. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं, पूर्ण आपण गाडीचा पण रिव्ह्यू प्लस त्याचबरोबर रोडचा रिव्ह्यू, की रोड आता सध्या कसा आहे, रोडची कंडिशन काय आहे, या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. बट गाडीमध्ये आता जे फ्यूलची लेवल आहे ही ऑलरेडी हाफ टँक आपला आहे फ्यूलचं. सो त्याच्यामध्ये आपल्याला किती रेंज भेटते आपण ते बघूया पहिले. तर आता हे बघा, याच्यामध्ये आपल्याला आता जस्ट घरापासून मी निघलो आहे तर 402 किलोमीटर्सची रेंज आहे. आणि सध्या आता निघल्यापासून हे रिसेट झालं होतं. सो आता मायलेज पण आपल्याला काही अंतरानंतर एक्झॅक्टली कळेल. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संभाजीनगरमधून बाहेर पडायला आहे ना, जर का समजा आपण पुण्याला जात असेल तर सगळ्यात बेस्ट टायमिंग म्हणजे सकाळी 5-5:30ला बाहेर निघणं, ह्याच एक योग्य पर्याय मला वाटतो. बिकॉज आता ह्या टायमिंगला जसं आपण बघतो तर एवढी ट्रॅफिक होऊन जाते. आता जवळपास 9 वाजलेले आहेत आणि वाळूचा हा ओएसिस चौक आहे, एवढी ट्रॅफिक आहे इथे. हे बघा, हे इथं बजाज कंपनी आहे इथं. आणि इथून आता सरळ बघितलं आपण, हे बघा या ठिकाणी हा HP चा पेट्रोल पंप आहे. सो इथे तुम्ही जेव्हा पण संभाजीनगरमधून बाहेर निघताय तर त्यावेळेला तुम्ही डिझेल वगैरे पेट्रोल जे काही तुम्हाला भरायचं आहे तुम्ही इथे भरू शकता. इथे सगळं म्हणजे हा एक कंपनी कंट्रोल पंप आहे. सो त्याच्यामुळे चांगला आहे हा. हे बघा, कंपनी संचालित आहे.
इथे तुम्ही पेट्रोल डिझेल इव्हन तुमचे टायर प्रेशर वगैरे चेक करायचं असेल, हवा वगैरे भरायची असेल गाडीमध्ये, सो असं सगळ्या गोष्टींसाठी हा एक पेट्रोल पंप चांगला ऑप्शन आहे तुम्हाला. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची राहिली, मी इंट्रोमध्ये तुम्हाला सांगितलं नाही, मी ऍक्च्युली हे जे आता ट्रॅव्हल करतो ना, हे सोलो ट्रॅव्हल करतोय बिकॉज माझं वैयक्तिक काम आहे. हा जो एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करतोय ना, हा काय 1-2 ट्रिपचा नाही आहे, हा माझा कंटिन्यू अनुभव आहे. महिन्यातून खूप वेळा चक्कर होत असते, जाणं येणं कंटिन्यू चालूच असतं. सो त्यामुळेच हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आणि आता तुम्हाला ऍक्च्युली जसं आता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे, मी पहिले तुम्हाला अनेक वेळा दाखवलं असेल फीचर्स वगैरे गाडीमध्ये काय काय भेटतात आपल्याला. बट जर कोणी न्यू व्ह्युअर्स असतील तर त्यामुळे एकदा परत एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला गाडीचे मेन बेसिक फीचर्स जे आहेत इम्पॉर्टंट ते दाखवतो, जे की अशा हायवेवरती आपल्याला खूप कामात येतात. सगळ्यात पहिली गोष्ट तर गाडीमध्ये एक तर एडास येतं. हे बघा इथे एडासचा सेटअप आहे, गाडीमध्ये एडास येतं. हे बघा आता इथे सुद्धा वॉर्निंग आली होती. गाडीचं एडास जे आहे हे लेवल 2 एडास आहे, एकदम परफेक्टली फाईन काम करते. इव्हन बघा स्टेअरिंग स्वतः हँडल करते गाडी. आता हे बघा मी थोडंसं लेनच्या बाहेर काढतो, बघा स्वतःहून आता हे सेकंड लेन मध्ये गाडी घेऊन येते स्वतःला. आणि ज्या लेनच्या मार्किंग असतात त्यानुसार गाडी प्रॉपरली लेन मध्ये अलाइन राहते. त्याचबरोबर आता समोर हे बघा कोणी आलं, मी ब्रेक नाही जरी दाबला, हे बघा वॉर्निंग देऊन स्वतः गाडी ब्रेक करते. म्हणजे एडासचं एकदम परफेक्ट आहे. अजून भरपूर फीचर्स आहेत, लेन कीप असिस्ट आहे, त्याच्यानंतर एक ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आहे. इव्हन जर साईडने कोणी येत असेल तर त्याची सुद्धा वॉर्निंग यामध्ये आपल्याला भेटते. सो एडासचं तर ठीक आहे, फीचर तर आहेच परफेक्ट, बट त्याचबरोबर गाडीमध्ये इनबिल्ड नॅव्हिगेशन सुद्धा आहे. म्हणजे जर समजा तुमचा वायरलेस अँड्रॉइड ऑटो ऍपल कारप्ले कनेक्टेड नसेल आणि तुम्ही फोन कनेक्ट जरी नसेल केला तर गाडीमध्ये फुल कनेक्टिव्हिटी राहते आणि तुम्ही कुठे जरी असाल तर याच्यामध्ये फुल कनेक्टिव्हिटी भेटते. दुसरी गोष्ट म्हणजे गाडी जेव्हा आपण चालवत असतो तर चालवत असताना जर का समजा तुम्हाला कॅमेरा ऑन पाहिजे असेल तर इथून तुम्ही कॅमेरा सुद्धा गाडीचा ऑन ठेवू शकता. म्हणजे हा आता हे बघा मागचा कॅमेरा आहे, प्लस इथे हा 360 कॅमेरा सुद्धा आहे. त्याचबरोबर अलेक्साची सुद्धा कनेक्टिव्हिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जस्ट आपण म्हटलं अलेक्सा क्लोज सनरूफ, हे बघा सनरूफ क्लोज व्हायला सुरू झालं. जे कर्टन माझं ओपन होतं हे क्लोज होत आहे. आणि कम्फर्ट तर एकदम जबरदस्त आहे गाडीमध्ये. टॉप एंड व्हेरियंट आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक फोल्डिंग ORVM, त्याच्यानंतर हा जो मिरर आहे हा ऑटो डिमिंग ORVM आहे. सो असे सगळे फीचर्स गाडीमध्ये आहे. क्रूज कंट्रोलचे इथं सेटअप आहे. इव्हन जर काही फेवरेट फीचर असेल ते सुद्धा आपण इथे सेट करू शकतो. त्याचबरोबर गाडीमध्ये व्हेंटिलेटेड सीटचं सुद्धा फीचर येतं. हे बघा इथे बटन दिलेले आहेत, या साईडचं इथं आहे. हे जर आपण प्रेस केलं तर हे बघा इथं व्हेंटिलेटेड सीटचं फीचर ऑन झालेलं आहे. त्याचबरोबर वायपर जे आहेत हे सुद्धा ऑटोमॅटिक आहेत. हे बघा आता इथे तुम्ही डिस्प्लेवरती बघा, आता हे मी ऑटो वायपर ऑफ केले आणि जस्ट याला असं खाली एक मोडवर सेट केलं तर ऑटो वायपर ऑन होतात. आता जे पावसाचे थेंब याच्यावरती पडतील तर इथे जो सेन्सर आहे त्याच्यानुसार हे बरोबर वायपर काचेला कंटिन्यू क्लीन करत राहतं. आपल्याला मॅन्युअली कुठेही एकदा सुद्धा तुम्हाला वायपर ऑन करायची गरज नाही. त्याचबरोबर गाडीमध्ये इनफ ऑफ चार्जिंग पोर्ट सुद्धा देण्यात आलेले आहेत. इथे आता हे बघा इथे आपण बघू शकता एक USB Type-C पोर्ट आहे आणि एक USB पोर्ट आहे. त्याचबरोबर मागच्या साईडला इथे सुद्धा हे जे AC वेंट आहेत तर इथे सुद्धा एक Type-C पोर्ट देण्यात आलेला आहे. आणि जसं की म्युझिकच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं अँड्रॉइड ऑटो ऍपल कारप्लेची वायरलेस कनेक्टिव्हिटी, तर या फीचर या गाडीमध्ये तर आहेच. बट याच्यामध्ये आणखी एक फीचर आहे ते म्हणजे याच्यामध्ये प्री इन्स्टॉल्ड गाना ऍप येतं, ज्याची साऊंड क्वालिटी खूप जबरदस्त आहे. बिकॉज या गाडीमध्ये हार्मन कार्डनचा सिस्टम आहे. हे बघा इथे हार्मन कार्डनचा जो साऊंड सिस्टम आहे हा खूप जबरदस्त आहे. इव्हन वरती सुद्धा याचे स्पीकर्स माउंट केलेले आहेत मागे गाडीमध्ये. सो साऊंड तर एकदम जबरदस्त आहे. आपल्याला VIचं एक सिम गाडीमध्ये प्री इन्स्टॉल्ड आहे, जे की 3 वर्ष तुमचं चालतं. आणि त्याच्यानंतर पुढे जर आपल्याला कंटिन्यू करायचं असेल त्याची कनेक्टिव्हिटी तर आपल्याला एक त्याचा रिचार्ज करावा लागतो. आणि आता आपण बोलता बोलता देवगड पर्यंत पोहोचलो आहे. हे इथे देवगड देवस्थान आहे, खूप फेमस मंदिर आहे श्री स्वामी गुरुदेव दत्तांचं. एकदम जबरदस्त मंदिर आहे. तुम्ही जर गेला असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर पुढे शनी शिंगणापूर सुद्धा लागतं. ओव्हरऑल वातावरण तर खूप मस्त आहे, ड्राईव्ह करायला एकदम मजा येते आहे. आणि ॲज आतापर्यंत तरी काय असं बोर वगैरे तर वाटत नाही आपल्याला. पुढे बघूयात आपण. त्याचबरोबर मी क्रूज कंट्रोलवर गाडी सेट केलेली आहे. सो त्यामुळे मला खाली हे बघा मी पाय सुद्धा ठेवलेला नाही आहे एक्सेलरेटर आणि ब्रेकवर कुठेही. एकदम प्रॉपरली एकदम आरामात ड्राईव्ह चालू आहे आपली. पुढे आपण बघणारच आहोत गाडीचा ओव्हरऑल इंजिन रिफाइनमेंट, त्याच्यानंतर काही ड्राईव्ह मध्ये काही फटीक वगैरे जाणवतो का, इव्हन गाडी काय मायलेज देते, हे सगळे फीचर्स आपण यूज करतोय. त्याच्यानंतर त्या व्यतिरिक्त एडास वापरून गाडी काय मायलेज देते हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर जर मला काही प्रॉब्लेम जाणवला हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की शेअर करेल. सो त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आतापर्यंत 80 किलोमीटर आलोय. हे बघा इथे शनी शिंगणापूरची कमान आहे आणि इथून हा रोड सरळ शनी शिंगणापूरला जातो. बट सांगायची मेन गोष्ट म्हणजे अशी की खरंच यार म्हणजे आतापर्यंत सुद्धा जे जाणवलंय 80 किलोमीटर मध्येच,
तर हो, रोड तर बऱ्याच ठिकाणी मध्ये पॅचेस खराब आहेतच आणि खूप म्हणजे असे खड्डे तर पडलेलेच आहेत, बट काही ठिकाणी काय त्याच्यावरती पॅचवर्क केलेलं आहे आणि ते पॅचवर्क सुद्धा अशा पद्धतीने केलेलं आहे ना की म्हणजे लिटरली त्याच्यावरून सुद्धा गाडी हलते. ही कुठली पद्धत आहे आपल्या इथे शासनामध्ये? म्हणजे जे हे लोक काम करतात, रोडचं जे डिपार्टमेंट समजा PWD असेल किंवा MSRDC असेल, हे लोक जे काम करतात, ज्यावेळेला पॅचवर्क करतात त्यावेळेला यांच्यावरती काय कोणी इंजिनियर वगैरे अपॉइंट नाही करत का की जे येऊन त्याचं व्यवस्थित लेवल चेक करेल, पॅचवर्क कोणत्या लेवलचं होत आहे, त्याच्यामध्ये किती कसं डांबर टाकलं जात आहे, कोणत्या गोष्टी ऍग्रिगेटचं प्रमाण काय आहे, काहीच चेक नाही करत, काही नाही. जस्ट आपले फक्त बिलं काढायचे राहतात आणि बस चालू द्यायचं आपलं काम. हे बघा, हे पॅचवर्क बघा. हे आता इथूनही पुढे आलो ना आपण, हे बघा खड्डे तर खड्डे आहेत, पॅचवर्क पण असं केलेलं आहे एकदम इंटरनॅशनल लेवलचं पॅचवर्क आहे. बघा ही रस्त्यांची कंडिशन, हे बघा. आणि हा रस्ता असा आहे की ज्याच्यावरती खूप जास्त ट्रॅफिक आहे. संभाजीनगरवरून पुण्याला जायचं असेल, इव्हन विदर्भातून जरी कोणी. एक गोष्ट मला कळत नाही, म्हणजे आता जसं की नवीन हायवे प्रस्तावित आहे संभाजीनगर टू पुणे जो जाणार आहे, तर ठीक आहे तुम्ही तो हायवे बनवा, त्याला किती वेळ लागेल काय नाही, ठीक आहे तो लागणारी गोष्ट आहे, पुढे होणारी गोष्ट आहे. बट जो सध्या एक्झिस्टिंग रोड आहे ज्याच्यावरती एवढं ट्रॅफिक आहे आणि एवढे लोक याच्यावरून प्रवास करतात, इव्हन असं नाही की फक्त पुण्यापर्यंतच, ज्यांना इतरही भरपूर मोठी कनेक्टिव्हिटी या रोडला आहे, ह्या रोडला ऍटलीस्ट तुम्ही इम्प्रूव्ह करा पहिले. त्याच्यानंतर जे तुमचे पैसे घ्यायचे धंदे, जे जमिनीचं अधिग्रहण असेल, त्याच्यानंतर ते रोड बनवण्यामध्ये सुद्धा तुमचेच लोक काम करणार, तुमचं सगळं कॉन्क्रीट बिंक्रीट सगळं तुमचंच वापरलं जाणार, त्याच्यात तुम्ही ऑब्व्हियसली पैसा छापणारच आहे. ह्या गोष्टी नंतर करा ना, पहिले जो एक्झिस्टिंग रस्ता आहे हा शासनाने पहिले केला पाहिजे. बिकॉज ह्या रोडची खरंच म्हणजे काही ठिकाणी मध्ये जे खराब पॅचेस आहेत ना, म्हणजे खूप निराशजनक आहे. आणि आपण आता 2026 मध्ये आहोत, एवढं आपलं इथलं सरकार एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतं आणि इव्हन स्पेस टेक्नॉलॉजी वगैरेच्या गोष्टी होतात. इथं फ्युलमध्ये तुम्ही ब्लेंडिंग करतात E20 वगैरेची, आता डिझेलमध्ये आयसोब्युटॅनॉल मिक्स करायचं म्हणतात. बट पहिले रस्ते तर सुधारा, भले तुम्ही याच्यावरती टोल लावा काहीतरी, तुम्हाला जर एवढंच येतं ठीक आहे, सध्या टोल फ्री आहे या रोड, बट तुम्ही काही प्रमाणात जर तुम्हाला नसेल होतं काही प्रमाणात टोल लावा. पहिला चहा ब्रेक जो आहे तो तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इथे लिलियम पार्क आणि CCD वगैरे आहे आणि इथे जो एक हे दुकान आहे हे चहा प्रेमी म्हणून, इथे आपण चहासाठी थांबू शकतो. अतिशय चांगला चहा भेटतो. बट सध्या मला तरी काही चहा वगैरे घ्यायचा नाही. पुढे एक चांगला ब्रेकफास्टचा पॉईंट आहे, तो तुम्हाला दाखवतो. तिथे जर ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल किंवा तुम्हाला काही व्हेज जेवण करायचं असेल तर ती पण एक चांगली जागा आहे. हे बघा, आता इथे हे गाडीचा ऍक्सिडेंट झालेला दिसतोय, घाटामध्ये चालला असेल स्पीडमध्ये. हे बघा, हे काय ड्रायव्हिंग करताना ना म्हणजे खरंच खूप केअरफुली ड्राईव्ह केलं पाहिजे. एक तर काय या रोडला मध्ये डिवायडर नाहीये, तो बाजूनी येत असेल आणि समोरून येऊन त्याला एखादा कोणी भेटला असणार आहे. आणि हा घाट रिस्की आहे, म्हणजे ह्या सेन्समध्ये नाही की इथं खूप जास्त म्हणजे काय वळणं वगैरे आहेत किंवा रोड छोटा आहेत किंवा काय वरून काय दरी वगैरे किंवा असं रिस्की नाही आहे. इथं प्रॉब्लेम हा आहे की एकदा याच्यावरती असे टर्न्स खूप आहेत आणि समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज येत नाही ना. असे जे लोडेड जे ट्रक असतात हे अशा ठिकाणी हळू चालतात आणि या रोडला ट्रॅफिक जास्त आहे, त्यातल्या त्यात रस्ता खराब आहे. सो त्यामुळे समोरून येणाऱ्या गाडीचा अंदाज वगैरे ह्या गोष्टी इथे जरा केअरफुलीच हँडल केल्या पाहिजे. सो आता आपलं 117 किलोमीटर्स कव्हर झालेलं आहे आणि आपण आता अहिल्यानगर शहरामध्ये पोहोचलेलो आहोत, जे की जुनं अहमदनगर होतं. आणि आता या शहरामधली ही एक चांगली गोष्ट झाली की इथं हा जो ब्रिज बनलेला आहे याच्यामुळे खूप मस्त, म्हणजे पहिले जे ट्रॅफिकमध्ये वेळ लागायचा खूप जास्त, हा आता खूप वाचतो आपला. या ब्रिजवर जेव्हा मी लागलो ना तेव्हा माझ्या गाडीची स्पीड म्हणजे नियरली 100 पर्यंत गेली, नाही तर आतापर्यंत तर स्पीड आपली फार तर फार 90 पर्यंतच जात होती, 80-90 त्याच्या खालीच. कारण की एक तर ट्रॅफिक आणि त्यातला खराब रस्ता, जसं की तुम्हाला आधी दाखवलं. आणि जसं आपण अहिल्यानगरच्या बाहेर आलो, संदीप हॉटेल वगैरे क्रॉस केला, हा जो ब्रिज लागतो बघा आडवा, हा ब्रिजच्या पुढे आल्यानंतर इथे राईट साईडला हे जे हॉटेल्स आहेत ना, तर म्हणजे मी स्वतः एक्सप्लोर केलंय ते हॉटेल तुम्हाला सांगतो. पुढे तर हे स्वीट होम आहे जे की पहिले फेमस होतं, इथे बरेचदा पहिले लोक थांबायचे. बट मी आता मोस्टली जे थांबत असतो ब्रेकफास्ट वगैरे करायचं असेल किंवा इव्हन जेवण करायचं असेल व्हेजमध्ये, तर त्या ठिकाणी हे जे कन्हैया हॉटेल आहे, कन्हैया प्युअर व्हेज, हे एकदम चांगलं ऑप्शन आहे. इथे सुप्याच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे एक HP पेट्रोल पंप आहे. हे पण कंपनी ऑपरेटेड पंप आहे. ऍक्च्युली काय झालं, मध्ये जो रोड खराब होता तर त्यावेळेला मला जे आपलं गाडीचं टायर प्रेशर होतं ते थोडं जास्त वाटलं होतं. सो त्याच्यामुळे मी आता परत इथे नायट्रोजनचं जे टॉपअप आहे हे करून घेतलं व्हील्समध्ये. तर सगळी हवा ऍक्च्युली थोडी जास्त होती, जसं की आपण सुरुवातीला पाहिलं 36 पर्यंत होती, तर मी आता 32 प्रेशर ठेवलंय प्रत्येक टायरमध्ये.
आता हे बघा हे सगळं अपडेट तर झालंय 32 इकडचं येऊन जाईल. सो हे 32चं प्रेशर आता आपण प्रत्येक टायरमध्ये ठेवलेलं आहे. आतापर्यंत आपण 150 किलोमीटर्स कंप्लीट केलेलं आहे आणि ब्रेकफास्ट नंतर मी जे निघलो तर म्हणजे जसं आपण नगर सोडलं तर तिथून तर आता पुढे आता रोड चांगला आहे. रस्त्याच्या बाबतीत आपल्याला अजून कुठेही असं खराब पॅचवर किंवा खराब रस्ता वाटला नाही. आणि एक इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे गाडीचा स्टेअरिंग रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला आहे. एकदम म्हणजे एक तर पॉवर स्टेअरिंग आहे त्याच्यामुळे त्या बाबतीत तर काही अडचणच नाही, एकदम इझी टू हँडल आहे. आणि जसं की ही गाडी ऑटोमॅटिक आहे तर ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये म्हणजे एकदम मी जसं म्हटलं तुम्हाला मायलेज तर शॉकिंग मला वाटतोच एकदम. बट एक गोष्ट लक्षात ठेवा कधी पण जर का समजा तुमच्याकडे पण ऑटोमॅटिक कार असेल कुठली असो ती SUV असो का एखादी नॉर्मल कार असो त्याला जास्त एक्सलरेशन म्हणजे एकदम हार्ड पंजा दाबून नाही धरायचा. आता बघा मला इथे पिकअपची गरज आहे, मी आता एक्सलेटर दाबलं थोडंसं रिलीज केलं. ज्या वेळेला आपण रिलीज करतो ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली गिअर लवकर चेंज होतात. आणि जर का समजा मी याला आता दाबून ठेवलं, मी पंजा दाबून ठेवला ते बघा एक्सलरेशन वाढतं. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला सॉफ्ट ड्रायव्हिंग करायची असेल आणि गाडीकडनं मायलेज देखील चांगला पाहिजे असेल तर त्यावेळेस ऑटोमॅटिक कारमध्ये ही गोष्ट नक्की फॉलो करा. बिकॉज याच्यामुळे काय होतं, एक तर तुम्हाला मायलेज चांगला भेटतो, त्यानंतर इंजिन रिफाईंड राहतं आणि गाडी एकदम स्मूथली चालते कुठल्याही रोडवर. आता नगर क्रॉस केल्यानंतर सगळ्यात पहिली जी ट्रॅफिक आपल्याला लागते आणि इथे खराब रस्ता देखील आहे, हे आहे कारेगाव. कारेगावमध्ये आपल्याला एक तर ट्रॅफिक तर लागतेच, त्याचबरोबर रोड देखील थोडा खराब आहे. इथून पुढे आता रांजणगाव गणपती येईल तिथे सुद्धा आपल्याला ट्रॅफिक लागेल. हा आहे सेकंड ट्रॅफिक पॉइंट. होपफुली आज इथे थोडी ट्रॅफिक कमी आहे, नाही तर या ठिकाणी सुद्धा एक चांगलाच जाम लागत असतो. इथे मागे बघा तुम्ही, माझ्या मागे ट्रॅफिक तर आहेच बऱ्याच प्रमाणात, बट तरी ठीक आहे आपल्या समोर आता एवढी ट्रॅफिक नाही आहे. नाही तर या ठिकाणी कंटिन्युअसली बऱ्याचदा जाम लागलेला असतो. आणि जर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी आला तर इथे या सगळ्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालेला असतो. इथे हे गणपती मंदिर आहे, गणपती बाप्पा मोरया, रांजणगावचा हा नेक्स्ट ट्रॅफिकचा पॉइंट आहे. हे बघा किती लांबपर्यंत ट्रॅफिक जाम आहे आणि माझ्या मागे सुद्धा पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे इव्हन आता इथं मॅपवर आपण बघू शकता नियरली इथून म्हणजे आता हा जो ब्रिज आहे इथून तर पूर्ण समोरचा हा जो चौक आहे जो शिक्रापूरचा मेन चौक आहे, इथून राईटला जो चाकणला रस्ता जातो हा, तर त्या रोड पर्यंत म्हणजे पूर्ण हे ट्रॅफिक जाम आहे. आणि हे नेहमीच आहे, इथं नेहमी ट्रॅफिक जाम लागतच असतो. आता ही गाडी बघा कशी खाली गेलेली आहे, एकदम लंबा ट्रॅफिक जाम आहे. पूर्ण त्या चौकामुळे नेहमी इथे ट्रॅफिक जाम होतं. त्या ट्रॅफिक मधून बाहेर पडलो, हे बघा हा रस्ता आहे तो जो इथून चाकण जातो सरळ आणि पुढे तळेगाव दाभाडी आणि मग पुढे आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागू शकतो. इथून पहिले मुंबईला जायला हाच रूट आम्ही यूज करायचो मोस्टली, बट आता समृद्धी झाल्यामुळे मुंबईला जायला ते एक कन्व्हिनियन्स झालेलं आहे. आणि मेन गोष्ट या चौकात आहे ना एक पण पोलिसवाला नव्हता, जस्ट सिग्नलच्या भरोश्यावर ट्रॅफिक आहे. कधी कधी तर ते सिग्नलही बंद होऊन जातात, कोणी कसंही गाडीमध्ये टाकतं. आता पुण्यापर्यंत पोहोचायला म्हणजे अजून आपल्याला आता म्हणजे गुगल मॅपनुसार जर आपण बघितलं तर अजून 1.5 तास लागणार आहे. आपण आता शिक्रापूरच्या पुढे आहोत. बट एक मेन गोष्ट, जेवढे ट्रॅफिक जाम लागतात तर मध्ये जेव्हा मग आता इथे अशा पट्ट्यात समजा जिथे ट्रॅफिक जाम नाही आहे अशा ठिकाणी सुद्धा तुमची गाडीची स्पीड मॅक्झिमम 60 किंवा जास्तीत जास्त 65 पर्यंत जाते. याच्यावर गाडीची स्पीड जातच नाही बिकॉज ट्रॅफिकच तेवढी राहते. सो त्याच्यामुळे आता हे बघा हे रॉंग साईड, हे बघा हे अशा लोकांमुळे आता किती ट्रॅफिक जाम होऊ शकते याचा बिलकुल विचार नाही करत लोक, बिंदास गाडी टाकल्या जाते. आणि रॉंग साईड येणाऱ्यांची तर कमीच नाहीये. बघा आता हे पण इकडे बघा, जसं तो आधी दाखवला मी, हे बघा बिंदास रॉंग साईड चालवतात आणि एक लेन धरून घेतात इकडे. हा पहा रॉंग साईड चाललाय. आता ठीक आहे याला राईटला जायचंय, बट तो बसवाला आहे ना क्लिअर रॉंग साईड जातो. एक तर पहिले ट्रॅफिकचा रोड आहे. आता एक मोठा ऍक्सिडेंट होता राहिला. आता माझ्याकडे काय झालं, डॅशकॅम नाहीये, माझी ती चूक आहे ऍक्च्युली. मी डॅशकॅम इन्स्टॉल करायला हवा लवकरच गाडीतच. आता मी लवकरच एक डॅशकॅम पण इन्स्टॉल करेल, बट त्याच्यात जर तो जर असता ना तर मागच्या साईडला सुद्धा रेकॉर्डिंग झाली असते आणि त्याच्यामध्ये ते दिसलं असतं. आता मी इथे याच्यावरती क्लिप अटॅच करतो. समोरून एक पंचवाला असा डायरेक्ट रॉंग साईड आला आणि माझ्या मागे एक गाडी होती, त्या गाडीवाल्याने एकदम जस्ट म्हणजे अशी त्या साईडला तर लेन खाली रस्ता खाली तर इकडे टाकली गाडी अशी. जशी त्यांनी या साईडला गाडी टाकली आणि समोरून तो एकदम पंचवाला आला, त्यांनी जोरात असं स्टेअरिंग फिरून गाडी इकडे घेतली. नाही तर 100% दोघांचा ऍक्सिडेंट एवढा जोरदार झाला असता, समोरासमोर भिडले असते ते. त्याच्यामुळे अशा रोडवर आहे ना ऍटलीस्ट म्हणजे हे तर रॉंग साईड येणाऱ्यांची तर चूकच आहे, बट आपण ड्राईव्ह करताना आपण आपली सेफ्टी घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल बराच वेळ झाला अजून मी मायलेजचा अपडेट दिलेला नाहीये. मायलेज काय भेटतोय, आता 220 किलोमीटर आलोय आणि मायलेज सांगितलं नाही असं तर होऊ नाही शकत. सो त्यामुळे पहिले तुम्हाला आता मायलेजचा अपडेट देतो. आता बऱ्याच वेळेचं मी ट्रॅफिक मध्येच गाडी चालवतोय आणि आता आपण मायलेज चेक करूया. तर हे बघा आता सध्या या ट्रॅफिक मध्ये सुद्धा आपल्याला 13.9 kmpl चा मायलेज गाडी देत आहे. सेन्सर्स ऍक्टिव्हेट होऊन जातात. 13.9 kmpl चा म्हणजे नियरली 14चा मायलेज गाडी आपल्याला देत आहे ट्रॅफिक सिच्युएशन मध्ये. आणि ज्या वेळेला मी म्हणजे हायवेला होतो, मी फोटो पण काढून ठेवलाय, मी अटॅच करेलच फोटो, त्यावेळेला हायवेला सुद्धा गाडीने आपल्याला नियरली
एक 14.5 ते 15 पर्यंत मायलेज दिलाय. फायनली पुण्यामध्ये तर पोहोचलेलोच आहोत आणि मायलेजचं तर मी तुम्हाला दिलं, म्हणजे वाघोली पासून तर फुल ट्रॅफिक आहे. हायवेला काय मायलेज दिला तुम्ही पाहिलंच, बट सिटीमध्ये फुल ट्रॅफिकमध्ये सुद्धा गाडी 13.6 to 13.7 kmpl चा मायलेज देते. ऑब्व्हियसली आता हे आपल्या ड्रायव्हिंगवर सुद्धा डिपेंड असतं, तशी आपण प्रॉपर ड्रायव्हिंग कर. आणि जर एक पूर्ण एक्सपिरियन्स शेअर करत झालं ना, आतापर्यंत आपण जवळपास 240 किलोमीटर आलोय, पुण्यामध्ये एंटर झालोय. आपण बघू शकता आता मी सध्या इकडे चंदननगरला आहे आणि गाडीचा जो एक्सपिरियन्स आहे ना, म्हणजे ड्रायव्हिंगच्या बाबतीत सांगतोय मी, गाडी चालवायला जबरदस्त मजा येते, ऑनेस्टली सांगतो. त्याच्यानंतर इंजिन तर फुल रिफाइंड आहे, बाहेरचा कुठलाही नॉईज गाडीमध्ये येत नाही. ट्रॅफिक मध्ये बिलकुल बोर होत नाही थार रॉक्स मध्ये, कारण की याच्यामध्ये एक तर जबरदस्त म्युझिक सिस्टम आहे जो की हार्मन कार्डनचा आहे. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे गाडीचं सस्पेन्शन आहे ना, हे खूप म्हणजे तारीफे काबिल सस्पेन्शन आहे. प्रॉपरली म्हणजे जसं रोड आहे त्यानुसार बरोबर ऍडजस्ट होतं आणि जिथे म्हणजे सॉफ्टनेसची गरज आहे तिथे सॉफ्ट होतं आणि जिथे समजा आपण हाय स्पीड घेतो तर जिथे जरा स्टिफ असायला पाहिजे त्या ठिकाणी बरोबर स्टिफ राहतं. गाडी जास्त बाउन्सीनेस गाडीमध्ये फील होत नाही. सो ती एक चांगली गोष्ट आहे. बाकी ओव्हरऑल असं थकवा वगैरे पण मला काही जाणवलं नाही. आता माझा तर हा डेली म्हणजे कंटिन्यूसचा रूट आहे, माझं महिन्यातून 3-4 चक्कर होतात. बट म्हणजे जी माझी पहिली थार होती त्याच्यामध्ये थोडंसं मला असं एक थोडंसं पाठदुखी वगैरे जाणवायची. बट या गाडीची जी सीट आहे आणि याचा जो कुशनिंग आहे, जे कम्फर्ट आहे, त्याच्यानंतर जे व्हेंटिलेटेड सीटचं जे फीचर आहे, सो याच्यामुळे गाडीमध्ये म्हणजे बिलकुल असं फटीक किंवा असं एक अंगदुखी पाठदुखी असं काहीही जाणवत नाही. या गाडीमध्ये जसं की माझ्या चॅनलवरती जुने व्हिडिओ सुद्धा आहे, मी एकदम म्हणजे 1200 किलोमीटर 1500 किलोमीटरचा सुद्धा ड्राईव्ह केलेले आहे, त्यावेळेला सुद्धा मला काही जाणवलं नाही. सो ओव्हरऑल ही गाडी तुम्ही म्हणजे असं कुठल्याही हायवेला घेऊन जा, सिटीमध्ये यूज करा, परफेक्ट राहते. म्हणजे कम्फर्टच्या बाबतीत तर तुम्हाला काही असं वाटणार नाही. आणि जसं की मी तुम्हाला रूटवरती दाखवलंच, पूर्ण रस्ते म्हणजे कुठे रस्ता खराब आहे, कुठे हॉटेल चांगलं आहे. म्हणजे आता बऱ्याच लोकांना तुमच्याकडे माहित सुद्धा असेल, तुमचे काही ठरलेले फिक्स पॉईंट सुद्धा असतील, बट ज्यांना माहित नाही मी त्यांच्यासाठी सांगितलं आहे. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जो फ्युलचा कॉस्ट मी तुम्हाला जसं स्टार्टिंगला सांगितलं होतं की 250 किलोमीटरचा रन, खराब रोड, ट्रॅफिक, तर अशा सिच्युएशन मध्ये गाडीमध्ये जे म्हणजे आपल्याला फ्यूल लागतं तर त्याचा खर्च किती येतो. तर जे गाडीचं मायलेज आहे हे नियरली 13.8चं मायलेज ऍव्हरेज निघतं आहे गाडीचं. म्हणजे फुल ट्रॅफिक कंडिशन, त्याच्यानंतर हायवे रन, हे सगळं मिळून 13.8 kmpl चा मायलेज. आणि जो सध्याचा डिझेलचा रेट आहे तुम्हाला माहिती आहे, जसं की 97 रुपीज 98 रुपीज चालू आहे, तर त्यानुसार एक 1750 ते 1800 रुपये तुम्हाला डिझेलचा खर्च 250 किलोमीटरसाठी थार रॉक्सला लागतो. आता आजचा जो आपला ट्रॅव्हल होता, जसं की आपण बघितलं, सकाळी मी निघालो होतो, 8:30 पावणे 9 मला वाजले होते आणि त्याच्यानंतर थोडंसं मध्ये आपल्याला शूटला वगैरे सुद्धा वेळ लागला होता, म्हणजे इंट्रो वगैरे शूट केला, त्याच्यानंतर मध्ये आपण ब्रेकफास्टला थांबलो होतो. तो ऍव्हरेज आपल्याला 6 तास या रोडने आपल्याला क्लिअरली लागलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील अजून, आणि तुम्हाला जर वाटत असेल अजून कुठल्या रोडला आपण गेलं पाहिजे, आणि गाडीविषयी जर तुम्हाला कुठल्याही गाडीविषयी काही माहिती हवी असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील की कुठली गाडी घेतली पाहिजे किंवा कुठल्या गाडीमध्ये काय आपल्याला भेटतं, कुठलं व्हेरियंट घेतलं पाहिजे, तर तुम्ही मला बिंदास कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या प्रत्येक कमेंट वाचत असतो आणि प्रत्येक कमेंटला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन क्लिक करा. तुमचा सपोर्ट असणं मला खूप गरजेचं आहे. तुमच्या सपोर्ट शिवाय हे सगळं म्हणजे लिटरली सगळं व्यर्थ आहे. सो त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. आता पुण्यामध्ये पोहोचलोय आणि व्हिडिओला आता इथेच एंड करतो.